काळीज माणसाचे दिसते कुठे कोणाला, बोलून गोड येथे डसतात लोक सारे. खरं आता सध्या अशीच परिस्थिती आहे की लोक दिसताना वेगळे दिसतात आणि असताना वेगळे असतात, हे का नाही. उभा राहतोय पण आडवा वागतोय असे म्हणजे लोकांची सगळ्या. यानंतर मी मेघा पाटील मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी एक रचना बरं. यानंतर शेंडके मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी एक आपली रचना सादर करावी. सर्वांना नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडा बोलला. माथा माझा दगडूच्या मंदिरात टेकला. सर्वप्रथम ही कवितेची पार्श्वभूमी सांगते मी. ही कविता कशी सुचली मला. गेल्या वर्षी 2023मध्ये पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिराच्या समोर साधारणतः 35,000 स्त्रियांनी अथर्व शीर्षाचं पठण केलं. आणि ज्यावेळी हे अथर्व शीर्षाचं पठण चालू होतं त्यावेळी दगडूशेठ मंदिराच्या समोरच बाजूला भिडेवाडा आहे आणि त्या भिडेवाड्याची अतिशय दयनीय अशी अवस्था त्यावेळी होती. म्हणजे आता 7 डिसेंबर 2023 साली तो भिडेवाडा पाडला गेला आणि तिथं आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. परवाच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्याचं ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे. तर त्यावेळी त्या मायमौलीला एकीलाही आपल्या भारत देशातील ही पहिली शाळा ज्या सावित्रीमाईमुळं मी आज इथं व्यासपीठावरती आहे, विचारमंचावरती, किंवा मायमाऊली शिकली, स्वतंत्र झाली, पण ती जी शाळा आहे, आपलं अस्तित्व आहे, ते कुठं आहे किंवा तो भिडेवाडा काय आहे हेच माहीत नव्हतं. आणि अशा ह्या जे मी पाहिले पेपरला जे वाचलं त्यातून उद्विग्न मनस्थितीतून सुचलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे भिडेवाडा बोलला. माथा माझा दगडूच्या मंदिरात टेकला, माथा माझा दगडूच्या मंदिरात टेकला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. किती लेकी भाळली तू, किती लेकी भाळली तू कणकाच्या मूर्तीला, ध्यानातही ठेव थोडं तुझ्या माई बापाला. किती लेकी भाळली तू कणकाच्या मूर्तीला, ध्यानातही ठेव थोडं तुझ्या माई बापाला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. दगडूच्या फेऱ्यात जीव तुझा गुंतला, उभा मी असूनही विसर कसा पडला. पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. साक्षीदार राहिलो साऱ्याच संघर्षाला, झालो जरी जीर्ण तरी स्वाभिमान ना सोडला, झालो जरी जीर्ण तरी स्वाभिमान ना सोडला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. भिंतींनाही शेणाचा वास येत राहिला, घेतला वसा माऊलीने नाही कधी सोडला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. भाळावर रुधिराचा पाटजणू वाहिला, तिमिरात सूर्याला तळपताना पाहिला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. अन्यायाच्या विरोधात निनाद तो गरजला, मुक्ताने माईचा पहिला धडा गिरविला. अन्यायाच्या विरोधात निनाद तो गरजला, मुक्ताने माईचा पहिला धडा गिरविला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. बंधू लहूजी साळवे पाठीराखा बनला, मार्गात येईल त्याचा काटा त्याने काढला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. सावित्री ज्योतिबाला आधार त्याचा झाला, शिक्षणाचा वेल त्याने बहुजनात नेला, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. उस्मान फातिमा ईश्वरा समधावली, देऊन आधार त्यांनी नवी नाती जोडली. उस्मान फातिमा ईश्वरा समधावली, देऊन आधार त्यांनी नवी नाती जोडली, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. माईची फातिमा सखी खास बनली, शिक्षणाची दोरी तिने हातात घेतली. माईची फातिमा सखी खास बनली, शिक्षणाची दोरी तिने हातात घेतली, पाठमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. साराच लेखाजोखा तुला आता सांगितला, भिडेवाडा आता एक राष्ट्रीय स्मारक बनला. साराच लेखाजोखा तुला आता सांगितला,
भिडेवाडा बोलला, कधीतरी लेकी माता इथेही टेकवीत जा, कधीतरी लेकी माता इथेही टेकवीत जा. अगं खाल्ल्या मिठाला थोडं तरी जागत जा. पाटमोरी पाहताच भिडेवाडा बोलला, पाटमोरी पाहताच भिडेवाडा बोलला. धन्यवाद. भिडेवाड्यासारख्या निर्जीव वस्तूसुद्धा बोलत असतात. कारण आपण जर कवीने लेखकाने जर बारकाईने प्रत्येक वस्तूकडे बघितलं तर त्या नक्की आपल्याशी बोलतात, आपल्याशी संवाद साधत असतात. पाऊस आपण नेहमी बघतो, पण प्रत्येक कवीला वेगवेगळ्या रूपात तो पाऊस भेटत असतो. अशा प्रकारची कविता भिडेवाडा बोलला. यानंतर मी श्री महादेव माने सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली यानंतर अरुणा चव्हाण मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. माहिती का? पत्र लिहिण्यास कारण की तो एक काळ होता, मनातील भावनांना पत्रातून घातलेला मेळ होता. तो एक काळ होता, मनातील भावनांना पत्रातून घातलेला मेळ होता. दूरवर राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना पाठवलेली पत्र आयुष्यभर जवळ राहायची. दूरवर राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना पाठवलेली पत्र आयुष्यभर जवळ राहायची, हृदयाच्या कुपीत बंदिस्त व्हायची. मनातील प्रत्येक शब्द कागदावर जसेच्या तसे कायम राहायचं. मनातील प्रत्येक शब्द कागदावर जसेच्या तसे कायम राहायचे, पुन्हा पुन्हा उलगडून पाहता यायचे. मुलाने आईवडिलाला लिहिलेले पत्र, पतीने पत्नीस लिहिलेले पत्र, शिष्याने गुरुस लिहिलेले पत्र, नातवाने आजी आजोबास लिहिलेले पत्र, यात आपुलकी प्रेम भरभरून असायचं. तंत्रज्ञानाच्या युगात पत्र ही संकल्पना दुरावत गेली. तंत्रज्ञानाच्या युगात पत्र ही संकल्पना दुरावत गेली. मोबाईलच्या युगात जग जवळ आलं. मोबाईलच्या युगात जग जवळ आलं, पण भावना मात्र दुरावत गेली. आभासी जीवनशैली जगू पाहणाऱ्या जगाला, आभासी जीवनशैली जगू पाहणाऱ्या जगाला अंतर्मनातील हाकच ऐकू येईनाशी झाली. सेकंदात डिलीट होणाऱ्या भावना हृदयापर्यंत पोचताही येत नाहीत. सेकंदात डिलीट होणाऱ्या भावनांना हृदयापर्यंत पोचताही येत नाहीत. दिखावपणाच्या बाजारात शब्दांची होऊन बसली आहे गर्दी. दिखावपणाच्या बाजारात शब्दांची होऊन बसली आहे गर्दी. ओठावरचे शब्द हवेत विरून जातात. ओठावरचे शब्द हवेत विरून जातात. कागद मात्र कायम कोरेच राहतात. भावनेला अंतर्मनात ठेवण्यासाठी पत्राचीच आहे उणीव. भावनेला अंतर्मनात ठेवण्यासाठी पत्राचीच आहे उणीव. नको असलेल्या दिखावपणाची कधी होणार आहे जाणीव. नको असलेल्या दिखावपणाची कधी होणार आहे जाणीव. पत्र महत्त्वाचंच होतं, कारण आता सगळा व्हॉट्सअपचा जमाना आला. पत्र फक्त शाळेतल्या 5 मार्कापुरतं आता मर्यादित राहिलेलं आहे. पूर्वीचा ओलावा किंवा जिव्हाळा या पत्रामधून आता म्हणजे मिळतच नाही, किंवा पत्र आता कुठं मिळत नाही. नारायण सुर्वेंची एक कविता होती, पत्रात लिहा म्हणून. तुम्ही खुशाल समधी राहावा असं पत्रात लिहा. कुण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकते रस्त्यावर. संशय माझा तुम्हाला तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. म्हणजे असं त्यांच्या बायकोने त्यांना पत्र लिहिलं होतं नवऱ्याला की मला आता सगळं पत्रात लिहून सांगा काय करू काय काय नको, किंवा तुम्ही एवढं पैसे देता दूधवाल्याचं दुकान. अशी बरीच मोठी ती कविता आहे, पण यांच्या पत्रावर आता ती लक्षात आली. यानंतर मी रवींद्र ठोकळे सरांना विनंती करतो त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सोनंदवरून ते आले. रवींद्र ठोकळे. मी रवींद्र ठोकळे, सोनंद तालुका सांगोला. 106व्या गदी माडगूळकर जयंतीनिमित्त शेटपळे येथे मी कवी संमेलनात गदिमा स्मारक समिती यांच्या वतीने भरलेल्या साहित्य मेळाव्यात काव्य वाचन करीत आहे. देवळातील घंटा वाजवत तिला घंटा म्हणतात. काव्य वाचनाला चाल लागली तर तिला गाणं म्हणतात. गदिमाची थोरवी हे काव्यरचना मी सादर करणार आहे. गदिमा तुमच्या चरणावरती कर माझे जुळती. गदिमा तुमच्या चरणावरती कर माझे जुळती.
तुमची थोरवी गाता गाता शब्द पुरे पडती, तुमची काय सांगू मी महती. बामन पत्र वाचताना आम्हास मिळे आत्मनिर्भर प्रेरणा. हो हो हो, बामन पत्र वाचताना आम्हास मिळे आत्मनिर्भर प्रेरणा. माडगुळे गावी पत्र पाहता तुमची उजळते स्मृती, तुमची काय सांगू मी महती. तुमचे ऐकुणी गीत रामायण जन्म जन्मीचे लाभले पुण्य. हो हो हो, तुमचे ऐकुणी गीत रामायण जन्म जन्मीचे लाभले पुण्य. आधुनिक वाल्मिकी तुम्ही जन्मसी आला शेटपळे मान भुवरती, तुमची काय सांगू मी महती. तुम्ही अभिनेता गीतकार होता, विधान परिषद सदस्य होता. हो हो हो, तुम्ही अभिनेता गीतकार होता, विधान परिषद सदस्य होता. चैत्रपणाची मान गंगा अजूनही चैतन्यमय गाती, तुमची काय सांगू मी महती. तुम्हास झाला बाळकुंद्री प्रसन्न, तुम्हासी मिळाला पद्मश्री बहुमान. हो हो, तुम्हास झाला बाळकुंद्री प्रसन्न, तुम्हासी मिळाला पद्मश्री बहुमान. शब्द प्रभू तुम्ही आहात, शब्द प्रभू तुम्ही आहात. झाला अजरामर जगती, तुमची काय सांगू मी महती. गदिमा तुमच्या चरणावरती कर माझे जुळती, तुमची थोरवी गाता गाता शब्द अपुरे पडती, तुमची काय सांगू मी महती. वंदे वंदे मातरम गदी माडगुळकर, वंदे मातरम. ठोकळे यांनी गदिमांचे वर्णन त्यांच्या शब्दामध्ये किंवा कवितेमध्ये केलं. गदिमांनी काय काय केलं ते सगळं त्यांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेलं होतं. यानंतर मी सुशीला नांगरे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपली एक रचना सादर करावी. नमस्कार, मी सौ सुशीला नांगरे सांगोला. माझ्या कवितेचं नाव आहे आत्मनिर्भरता. काय चाललंय समाजात डोळे उघडून पहा जरा, काय चाललंय समाजात डोळे उघडून पहा जरा. सुपातले सुद्धा जात्यात जातील हा हे विचार करा. या आपल्या मुलामुलींना द्या सद्भावनेचे धडे, या आपल्या मुलामुलींना द्या सद्भावनेचे धडे.
दिसेल गैरवर्तन जिथे जिथे रक्षणार्थ होतील पुढे. जिथे दिसेल गैरवर्तन जिथे जिथे रक्षणार्थ होतील पुढे. फॅशन करू द्या अंगभर कपड्याची, फॅशन करू द्या अंगभर कपड्यांची, नाही दिसणार अंग. शिकवा त्यांना जुडो कराटे, ठेचतील नराधमांचे प्रत्यंग. नाच गाण्यापेक्षा सुद्धा शिकवा त्यांना लाठीकाठी, नाच गाण्यापेक्षा सुद्धा शिकवा त्यांना लाठीकाठी. अंगावर येणाऱ्या अधमांच्या बसेल माथी पाठी. मेकअपपेक्षा सोबत असू द्या, मेकअपपेक्षा सोबत असू द्या मिरची पुढचा डब्बा. मेकअपपेक्षा सोबत असू द्या मिरची पुढचा डब्बा. दुर्ळा नीच नजरेच्या डोळ्यावर जर ठाकला उभा. तरीही रात्री नाही कधी एकटे दुकटे फिरायचे. ताफे असू द्या बाहेर पडताना आपल्या अनेक मैत्रिणींचे. गर्दीत घुसून लगट करून फायदा उठवेल जो स्पर्शाचा. गर्दीत घुसून लगट करून फायदा उठवेल जो स्पर्शाचा. उलटा खेचून हात खांद्यातून उखडून काढा कायमचा. धन्यवाद. वरती काय संस्कार करावे हे नांगरे मॅडम यांनी सांगितलं. त्यानंतर मी मनीषा ठोंबरे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार सर्वांना. आत्ता त्या ताईंनी भिडेवाड्याची माहिती सांगितलेली आहेच आहे, त्यामुळे वेगळी माहिती काही सांगत नाही. मी माझी कविता सादर करते आहे. माझ्या कवितेचं नाव आहे भिडेवाडा. भिडेवाडा बोलतोय. कोसळल्या जरी भिंती फुटली जरी छताची कौले. कोसळल्या जरी भिंती फुटली जरी छताची कौले. उभे आहेत अजून खांब, साक्षीदार आहेत ते पहिले वहिले. साक्षीदार आहेत ते पहिले वहिले. मी भिडेवाडा बोलतोय. मी पाहिले आहे फुलेंना, मी पाहिले आहे सावित्रींना. मी पाहिले आहे फुलेंना, मी पाहिले आहे सावित्रींना. दगडगोटे झेलताना आणि शेणगोळे खाताना. मी पाहिले आहे सावित्रींना, दगडगोटे झेलताना आणि शेणगोळे खाताना. मी भिडेवाडा बोलतोय. मी पाहिले आहे बाहुलीला, मी पाहिले आहे बाहुलीला स्त्री शिक्षणाचा बळी जाताना. स्त्री शिक्षणाचा बळी जाताना. तिचा साक्षीदार बाहुली हाऊन उभा आहे भिडेवाड्यात आपणास स्मरण देताना. तिचा साक्षीदार उभा आहे हाऊन भिडेवाड्यात आपणास स्मरण देताना. मी भिडेवाडा बोलतो. वाड्याचे कोनाडे बोलत आहेत, कवाडे सांगत आहेत. वाड्याचे कोनाडे बोलत आहेत, कवाडे सांगत आहेत. स्त्री शिकली साता समुद्रा पार गेली. स्त्री शिकली साता समुद्रा पार गेली. तरी अजून शिक्षण बाकी आहे. तरी अजून शिक्षण बाकी आहे. मी भिडेवाडा बोलत आहे. पुरुष वासनेला बळी पडणारी, अत्याचाराची बळी ठरणारी. पुरुष वासनेची बळी पडणारी, अत्याचाराची बळी ठरणारी अजूनही अबला आहे. अजूनही अबला आहे. महिलांना अजून सक्षमतेचं शिक्षण देणं बाकी आहे. महिलांना अजून सक्षमतेचं शिक्षण देणं बाकी आहे. मी भिडेवाडा बोलत आहे. मी भिडेवाडा बोलत आहे. स्त्री अंतराळात गेली, राष्ट्रपती झाली. स्त्री अंतराळात गेली, राष्ट्रपती झाली. मला अभिमान आहे. मला अभिमान आहे त्याचा. माझी छाती गर्वाने भरते, आनंदाने फुलते. माझी छाती गर्वाने भरते, आनंदाने फुलते. मी साक्षीदार स्त्री शिक्षणाचा. मी साक्षीदार स्त्री शिक्षणाचा. मी भिडेवाडा बोलतोय. मी भिडेवाडा बोलतोय. मला अभिमान भिडेवाडा असण्याचा. ठोंबरे मॅडम यांनी भिडेवाडा त्यांच्याशी कसं बोलतोय किंवा काय काय सांगतोय हे सांगितलं. यानंतर आता कोण राहिले काढकी आपलं शाहीर म्हणताय का? हां या शाहीर एक रचना आपल्याकडे सादर करतील. मोबाईल गीत.
कसा मी विसरू तुला, शीर्षक कसा मी विसरू तुला. अरे दोस्ता ममहिता, चल उचल पाऊला, राहा सोबतीला. कसा मी विसरू तुला, मोबाईल कसा मी विसरू तुला. करंट घेतो, धोक्यात जातो, अंधारी रात्री प्रकाश देतो, बोटावर नाचवितो मला. कशाशी करू तुझी तुला, मोबाईल कसा मी विसरू तुला. रात्री दिवसा झोपच येईना, तुझ्या विना मन रमेना. जीवाची माझ्या झाली या दैना, माझे गुलाबाचे फुला. आणि कसा मी विसरू तुला, मोबाईल कसा मी विसरू तुला. छोटीशी मेमरी, काम एक नंबरी. ऐकवितो गीते, जोडतोस नाते, ब्रह्मराक्षस वाटतोस भला. कसा मी विसरू तुला, मोबाईल कसा मी विसरू तुला. जगाचा वृत्तांत ऐकतो एकांतात, हितगुज कानात. अद्भुत तुझी बालीला, एक वेळ विसरू बाईलीला. कसा मी विसरू तुला, मोबाईल कसा मी विसरू तुला. धन्यवाद. तेव्हा सध्या काय जमत नाही, पण मोबाईल विसरून पण चालत नाही. या कार्यक्रमामध्ये आता मी एक रचना सादर करतो. ती आहे आपले प्राचार्य डॉक्टर सयाजीराजे मोकाशीकर यांच्यावर लिहिलेली. ते रिटायरमेंटच्या वेळेला त्यांच्यावर मी कविता लिहिली होती, पण काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही आणि त्यांनी पण ती ऐकली नाही. म्हणून आता खास त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी, कारण तुम्हाला माहिती आहे ते व्यक्तिमत्व कसं आहे ते, म्हणून ही कविता लिहिली. यश कीर्ती संयमाचा डंका जनात वाजे, हृदयी रुकून बसले आमच्या सयाजी राजे. अशा प्रकारची ही रचना आहे. तिला चाल पण लावली, आपण ऐकूया ती कविता. यश कीर्ती संयमाचा डंका जनात वाजे, यश कीर्ती संयमाचा डंका जनात वाजे, हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. छोटा असो की मोठा कसलाच भेद नाही, छोटा असो की मोठा कसलाच भेद नाही. बोला किती कसेही होणार छेद नाही. ज्ञानामृतात भरला हा कुंभ जणू साजे, हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. केली कित्येक कामे कसला आवाज नाही, केली कित्येक कामे कसला आवाज नाही. सगळीकडेच मिली हा पण रिवाज नाही. नागव गवा तरीही साऱ्या मनात गाजे, हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. घ्यावे किती भरूनी त्यांचे विचार कानी, घ्यावे किती भरूनी त्यांचे विचार कानी. मन तृप्त तृप्त होई असली आचारवाणी. बागेत बहरलेल्या हे फूल जणू ताजे, हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. आता सरांचं कसं आहे बघा. सहवास थोडं काही मी पण गळून जाते, सहवास थोडं काही मी पण गळून जाते. घ्यावा आदर्श यांचा हे पण कळून जाते. जो भेटला तयाच्या हा अंतरी विराजे, हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. हृदयी ऋतून बसले आमच्या सयाजी राजे. असे व्यक्तिमत्व की ज्याने हे 32 वर्षे हा कार्यक्रम अखंडपणे चालवलेला आहे, त्यांच्यासाठी ही कविता. कोण राहिले आणखी राहिले?
कवितेचा प्रसंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहान असताना म्हणजे दुसरीला वर्गात जात असताना मोठा पाऊस आला आणि पावसात भिजत बाबासाहेब शाळेत जातात. तो प्रसंग आहे. तेव्हा त्यांची आई त्याला भिवा बोलायची. त्यांना बाबासाहेबांना भीम नाव होतं परंतु भिवा बोलायची. म्हणून त्या प्रसंगावर ही कविता आहे. साद घाली गुरुजींना बोले भिवा त्यांना, साद घाली गुरुजींना बोले भिवा त्यांना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना. घन घोर पावसाने भिजून या गेलो, यातना त्या सोसुनी शाळेला आलो. ओली चिंब वस्त्रेही गारठून गेलो, ज्ञानाच्या ओढीने इथवर आलो. कुठेतरी कोपऱ्यात मला स्थान द्याना, मला आत घ्याना गुरुजी, मला आत घ्याना. ग्रहपाठ कालचा मी आणला लिहूनी, घनघोर पावसाने गेला तो भिजुनी. गृहपाठ कालचा तो आणला लिहूनी, घनघोर पावसाने गेला तो भिजुनी. बरोबर का चूक तो तपासून ध्याना, मला आत घ्याना गुरुजी, मला आत घ्याना. तर बालभिवा विनंती केल्यावर गुरुजी बोलत आहेत भिवाला. शरीराच्या थेंबाणी विटाळील शाळा, कसा घेऊ आता मी तुझला रे बाळा. विषमतेचा इतिहास इथला आहे किती काळा, तुझ्या प्रती कुणा नाही इथे आहे कळवळा. आला तसा तू परतून जाना, आला तसा तू परतून जाना. क्षमा कर ज्ञान राजा अभागी गुरुजीन, क्षमा कर ज्ञान राजा अभागी गुरुजीन, क्षमा कर ज्ञान राजा अभागी गुरुजीन. धन्यवाद. अतिशिक्षण कठीण होतं किंवा गुरुजींचं सुद्धा नाईलाज होता हे आपल्या कवितेतून शाहीर भोरे यांनी सांगितलं. कोण राहिलं नाही ना आता. यानंतर कवी संमेलनाचा समारोप झालेला आहे. मी आता मधनं बऱ्याच कविता माझ्या म्हटलेलो आहे, तरी पण एक कविता, ह्या सगळ्या लेखी आहेत. लेख काय असते ह्यांना माहिती आहे आणि त्यांच्या पण लेखी कशा असतात ते पण माहिती आहे. लेख काळीज तुकडा, तूप भरलेला घडा, खडी साखरेचा खडा, अंगणी रांगोळी सडा. लेख झाडाची पालवी, दुःख आळसा घालवी, लेख घराला चालवी, नात्या गोत्याला हालवी. लेख शीतल चांदण, घरी परक्या नांदण, लेख सासरी आंदण, रात दिवस रांधण. लेख घराचा सन्मान, गावाचा बी अभिमान, नवरत्नाची खान, लेख फुलारत रान. लेख मनात काहुर, काळजाला हुर हुर,
आठवांचा पूर लेक तुळसदारची गार छाया दुपारची 2 दिवसाची पाहुणी लेक होते माहेरची लेक चैताचा पाडवा साऱ्या सणांचा गोडवा लेक जाईल सोडून हळू मायेन वाढवा लेक पावसाची सर लेक मायेची पाखर काफा फणसाचा गर लेक सुखाचा सागर लेक दुधावर साय साऱ्या घरांची ती माय धनलक्ष्मीचा पाय लेक सांगू काय काय लेक सांगू काय काय. आज सकाळपासून आतापर्यंत जो साहित्यिक मेळाव्यातील कार्यक्रम झाला त्याबद्दल शेवटचा जो कार्यक्रम आहे आधार महिन्याचा तो मी थोडक्यात घेत आहे. दिवसभर ज्यांनी यूट्यूबवर हे सगळं म्हणजे पूर्णपणे कार्यक्रम घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण जगामध्ये तुम्हाला हे यूट्यूबवरचं आजचा सकाळपासूनचा हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये मग उद्घाटनाचा कार्यक्रम असेल इंग्लिश सरांचा मराठीचा कार्यक्रम असेल हे कवी संमेलनसुद्धा असेल. तर या प्रथम या जे पूर्णपणे आपणाला घेतलेलं आहे त्याबद्दल प्रथम त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर आज सकाळपासून डॉक्टर इंगोले सर यांनी सरांनी सांगितलं तसं कार्यशाळाच घेतलेली आहे. कथा कशी लिहावी, कोणते विषय असावेत आणि सर्वात आम्हाला आवडलेला विषय जो ज्वलंत प्रश्न आमच्या गावातलाच तो त्यांनी सांगितला की आत्ताच्या मुलांची लग्न होत नाहीत हा विषय होऊ शकतो. तर हा विषय आम्हाला फार आवडला आहे आणि त्यामुळं सरांचं प्रथम आभार. त्यांची मुलाखत घेणारे सुनील दवडे सर आणि सौ मेघा पाटील या दोघांचाही आभार. अध्यक्ष सुभाष कवडे कवी संमेलनाचे त्याचबरोबर सूत्रसंचलन करणारे ज्ञानेश डोंगरे सर या दोघांचे आभार मानतो. याचबरोबर ज्या कवींनी सहभाग घेतला त्या सर्वांचं त्यामध्ये सुधीर नामदार असतील, शिवाजी बंडगर गुरुजी असतील, पुष्पलता मिसाळ असतील, सौ अनिता पाटील, श्रीकृष्ण पडळकर, रमेश जावेद, त्याचबरोबर कृष्णा पाटील, कुलकर्णी सर, महादेव माने सर, सौ शेंडगे मॅडम, सौ अरुणा चव्हाण मॅडम, सौ सुशीला नांगरे मॅडम, मनीषा ठोंबरे मॅडम, ज्ञानेश डोंगरे आणि संभाजी भोरे सर या सर्वांचं या कवी संमेलनाचं सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. त्याचबरोबर आपल्या गावातले अण्णासौ गायकवाड यांनी उत्स्फूर्तपणे शेतकरी सूचना कविता सादर केली त्यांचंही विशेष आभार. आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे यूट्यूब करणार आहे त्यांचं नाव बाबासाहेब पडळकर विशेष आभार. कारण हा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये जाणार आहे त्यामुळे त्यांचा विशेष आभार मानतो. आपले कार्यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांना सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत. आपण आता जाताना ते घेऊन जायचे आहेत आणि या ठिकाणी हा सकाळपासूनचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.